हाय, नमस्कार. आत्ता महत्त्वाचा विषय आहे हा. लय गंभीर विषय आहे. कसं आहे माहिती आहे का, लोक तोंडाने चुरू 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 बोलतात का नाही, पण त्यांना वाटतं की आमच्याच बाबतीत तसं झालंय. पण आपल्या पण बाबतीत तसंच झालेलं असतं. पण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं काढायचं आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. अशी लोक आहेत या धर्तीवर बरं का. आता विषय कशामुळं मी अशी बोलते माहिती आहे का, आता आजचा हेडो तुम्ही बघितला असन, सकाळी टाकलेला हेडो बघितला असाल तुम्ही. किती लोकांनी खच्चीकरण करतात. त्यात एक अशी व्यक्ती आहे की म्हणजे आता ते जाऊ दे, ते बोलले तिनं बोलली म्हणून मी तिला बोलले. आज काय तिचं नाव घेणार नाही किंवा काय नाही. आज गंभीर विषय असा आहे की झट मी आता एक हेडो बघितला. मी बसते खाली जरा. आता एक हेडो बघितला बरं का. आता हेडो बघितला तर त्या हेडवला असं टायटल होतं की सासू खायला नेह म्हणत नाही. सासू खायला नेह म्हणत नाही. कसं आहे, माझी मावशी आलती. आता ती पाहुणी आहे, तिला आपण म्हणू शकतोय नी खायला, बरोबर आहे का नाही. पण घरातल्या माणसाला कसं म्हणायचं हे माझं चुकलं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की माझं काही चुकत आहे का. बरोबर. आता मी पण पाहुणीच आहे, माझं नशीब फुटका आहे म्हणून मी इथं राहते. पण लोकांच्या डोळ्यात लय सलाय लागले या, लय म्हणजे लय डोळ्यात त्यांच्या माती जायला लागली या. एक चुकी केल्यामुळं म्हणजे मी चुकी केलीच नाही. पहिली गोष्ट, मी चुकी केलेली नाही. माझंही कुणाच्या हेड्यामध्ये नाव घ्यायचं नाही. माझा कुणाची संबंध नाही, कळलं का. आणि राहिला प्रश्न, लोकांनी मला मदत केली तर मदत केली ना, तर ते तसंच मी त्यांना परत केलेलं आहे. त्यामुळं का नाही कुणी मला बोलायचं नाही आणि कुणी नाव माझ्या हेड्यामध्ये घ्यायचं नाही. आणि माझं पण नाव कुणाच्या हेड्यामध्ये घ्यायचं नाही. ते कोड्यात बोलतात ना, तर मला पण कोड्यात बोलता येतं. कसं आहे माहिती आहे का, झाकली तर मूठ लाखाची, उघडली तर ना क्षणाची असते. त्यामुळं का नाही विचार करूनच बोलायचं आणि विचार करूनच सगळ्या गोष्टी चालायच्या, बरोबर. आता कसं माहिती आहे का, त्या टायटलला असं टायटल होता त्या हेडवला की सासू खायला नेह म्हणत नाही. आता माझी मावशी आली, तिला मी म्हणू शकते किंवा माझी आई म्हणू शकते की नेह ग खायला, कारण ती पाहुणी आहे. ही काय पाहुणे आहेत का, पाहुणे आहेत का, हे घरातली माणसं. म्हणजे ह्यांनीच ठरवलंय की आम्ही आमचं खच्चीकरण करायचं. म्हणजे घरातलीच माणसं खच्चीकरण करतात आणि वडायचा प्रयत्न करतात. पण ही असा विचार नाहीत करत की ज्या पाठीमागं अपंग लेकरू आहे, ही कष्ट करती, रोज एकाचा बांधाला जाते मी, रोज लोकांचं खुरपून लेकरं जगवती. ह्यांना मी 1 रुपया मागते का, ह्यांचा बोलायचा मला अधिकार नाही. आणि कुणी मला पहिल्यापासून देऊन घेऊन दमलेलं नाही, कळलं का. पहिली गोष्ट, मला कुणी घेऊन देऊन दमलेलं नाही आणि मी कुणाच्या जीवावर खाल्लेलं नाही. आणि जसं बी खाल्लं तसं कसं आहे माहिती आहे का, आपण हागतो ना त्या गोळाला आपण परत थुकतो का, ते आपणच हागलेला असतो पण थुकतो, पण ती शे असते. त्यामुळं का नाही आपणच आपल्या याच्यावर थुकतो. त्यामुळं का नाही थुकून टाकलेल्या माणसाला का नाही परत बोलायचं नाही. आणि माझं कसं आहे माहिती आहे का, एकदा ना मला माणूस मनातनं माझ्या उतरलं ना, त्या माणसाला माझ्यापाशी जागा नाही. पहिली गोष्ट, त्या माणसाला जागा नाही. पण आता जसं की म्हणण्यात आलं का नाही की टायटल टाकण्यात आलं, तसंच जरा विचार करून टायटल टाकायचा होता, कळलं का. त्यांना वाटलं मला वाचा येत नाही का, मला वाचा येत नाही. मला वाचा येत नसेल तर मी दुसऱ्याकडून वाचून घेतेच ना. जरा थोडासा विचार करून टायटल टाकत जावा, कळलं का. आणि ते किती केलं ना, तर माझा भाव आहे, माझा रक्तातला त्याचा माझा रगात एकच आहे. त्यामुळं का नाही विचार करून बोलायचं आणि विचार करून टायटल टाकायचं, कळलं का. जसं तुम्ही म्हणता ना रक्तातली नाती, तशीच माझी सुद्धा रक्तातलीच नाती आहे. माझे पण रक्त एकच आहे आमचं. पण लोक असे आहेत का नाही की आपल्याचं करायचं जवळ, म्हणजे आपलं ते आपलं आपलं असतंय आणि लोकाचं ते लोकाचं खच्चीकरण करायचं. पण जरा थोडासा विचार करून बोलत जावा. काहीतरी कुठंतरी पुण्य केलं असलं ना, तर आम्ही सुद्धा कष्ट केलंय म्हणजे याच्यावर इकडं जा तिकडं जा. लहानपणापासून मी सुद्धा कष्ट केले आणि माझ्या आईबापांनी सुद्धा कष्ट केलेलं आहे. आजपर्यंत कष्ट करूनच लेकरं बाळा त्यांनी मोठी केलेली, अशीच नाही झाली मोठी. तुम्ही विचार करा, आपल्या लेकराला आपण मोठं करतो काय म्हणून लागत नाही. पण लोक असे बोलते ते का नाही की जाऊ द्या, मला मी कोणाबद्दल बोलत नाही. पण मला तर बोलले, महाग गो खाणारी भरपूर आहेत, निंदा करणारी. माझा निंदा ले करतात, ले खात्यात, येमी ले.
पण तुम्ही निंदा करा. माझं आज मी फुटका मणी नसून आहे माझ्या गळ्यात, पण मी आज आनंदात आहे आणि आनंदात खाते 4 घास सुखाचं. कळलं का? त्यामुळं लोकांकडे पैसे असले ना, लोक अशी उड्या मारतात. पण मला पैसे कमवून ठेवायचंय कुणाला? माझे आईबाप पण माझी लेकरं जगवती बाद झालं. आणि कसं आहे माहिती का, जरा बोललेलं जरा झोंबतच असेल तसं आम्हाला सुद्धा झोंबतं, म्हणूनच आम्ही पण बोलतो. काय बोलतात काय नाही, जसं की आता हे केलं आणि मी काय परत नाव घेणार नाही. मग नाव घेणार नाही तर आमच्याशिवाय तर खाणं तर जातच नाही, जेवण तर जातच नाही. थोडं का होईना का नाही एमी खाताईच, हा महाग का होईना खाताईच. महाग काय पाठीमाग डोळं नाहीत बोलायला. उगाच उठायचं सुटायचं आणि काय ना काय बोलायचं कंटेंटसाठी. अरे कंटेंट तुमच्या घरात काढा ना. लोकांच्या जीवावर कशाला डॉलर कमवता? काय गरज आहे तुमची लोकांच्या जीवावर डॉलर कमवायची? बघा मी आज हेडो काढती, उद्या नाही काढायची, किंवा मी काढायची नाही आणि माझा हात काय कुठं गेलेत वय. मी कष्ट करून खाईल, कष्ट करूनच जगल. आज याच्या आधी काय सोशल मीडियाच होता काय? हा कष्ट करून याच्या आधी भटीवर याच्या भटीवर त्याच्या भटीवर उचलीत ना बीचे ना जा तिकडं. लेकरं बाळ तोडत मस्की केल्यात माझ्या पण आईबापांनी कामं. पण म्हणण्याचा उद्देश बघा की माझ्या सासूनं खायला ने म्हणत नाही. अरे तू काय पाहुणी आहे वे तर तुला खायला ने म्हणायला? तुला कळत नाही वे? पाहुण्यावनी यायचं आणि पाहुण्यावनी जायचं चुटकीरनं आणि वरनं म्हणायचं असं झालं आणि तसं झालं. मी नाही त्यातली कडीला वातली. हा माणूस जाऊ दे म्हणताय जाऊ दे म्हणताय तर फायदाच उचलायला लागले ती वे. हा लय खायला पुरवत असलेवनी. बघा जरा जाऊ ना, आपल्या आईबापाला जसं बघतो ना तसलं दुसऱ्याच्या पण आईबाप जरा जग बघत जावा ना. घेणं ना देणं नुसतंच खंडील लावून येणं, नुसतं द्यायचं 40 रुपये 200 रुपये झालं का जिंदगी? तुम्हाला काय द्या म्हणलं होतं वे? हा नाही द्यायचं, हांगूनच काढायचं म्हणल्यावर. आपणच खायचं ना आपणच हांगून काढायचं. जनाची नाही मनाची तर लाज ठेवायची की जरा. का लाज काय कुठं इकून फिकून आलेत का काय? हा माणूस जाऊ दे म्हणताय जाऊ दे म्हणताय तर फायदाच उचलायला लागली या. आपलं ते आपल्या रक्तातली नाती, माझी पण रक्तातली नाती आहे ती. मग माझी लांब करायची नाती कितीही केले तरी माझी जवळचीसाठी कधी ना कधी येतेलीच की जवळ. आज एक भटकलेत उद्या एक येतेलीच की. हा माणूस जाऊ दे म्हणतोय ते फायदाच उचलायचा वय नसता. मी गप होती का नाही? मग काय कोड्यात बोलायची कुणाला गरज नाही माझ्याबद्दल. माग तर खाते तीच गो दुते ते दुनं खाते ते महिन्याला आलेलं पेते ती. मी कोणाच्या हेडमध्ये बोलते का? कुणाचं नाव घेऊन बोलत नाही. जसं मला बोलण्यात येतंय तसंच मी बोलणार. आणि टायटल टाकायची गरज नाही पहिली गोष्ट. कारण पाहुण्यासारखं यायचं आणि पाहुण्यासारखं जायचं. आल्या आल्या उंदीर मामा आणि लगेच उंदीर मामा पळतो, असं नाही करायचं. तर चला काय चुकलं तर नक्की सांगा कमेंटमध्ये. जशाला तसं बोलणार आहे मी. मला 1 रुपया नाही भेटू बापडीचा, पण जशाला तसं बोलणारच मी. त्याला ज्याची त्याला मी उत्तर देणारच मी. मी कुणाच्या ताटाखाली मांजर नाही, जसे आमच्या ताटाखाली मांजर आहेत ते. तर चला हेडे वावलं असलं तर नक्कीच लाईक करा.